मागच्या वेळी मी तुम्हाला विचारलं होतं, खरा आनंद म्हणजे काय? तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे? थोडा वेळ घ्या, गरज वाटली तर हा व्हिडिओ थांबवा, कारण हा एक असा प्रश्न आहे जो तुम्हाला कधी ना कधी स्वतःला विचारावाच लागेल. याच उत्तरावर तुमचं संपूर्ण जीवन घडणार आहे, आणि कदाचित तुम्ही या जगातून जाताना कशा प्रकारे जाल हेही ठरणार आहे. चला, मग यावर बोलूया. मी आनंदावर काही संशोधन वाचलं, ज्यामध्ये ते वेगवेगळ्या भागांत विभागलं होतं: कामातील समाधान, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थैर्य, आरोग्य आणि असंच बरंच काही. संशोधकांना प्रत्येक छोट्या गोष्टीचं विश्लेषण करायला आवडतं, आणि ते योग्यच आहे. आनंद कसा कार्य करतो हे समजण्यासाठी त्याला वेगवेगळ्या कोनातून अभ्यासण्याची गरज असते. पण मी तुम्हाला एक सोपी दृष्टिकोन सांगतो. मी अशा ठिकाणाहून आलो आहे जिथे लोकांना नवीन गोष्टी शिकण्याची फारशी इच्छा नसते. त्यांच्यापैकी बरेच जण निष्क्रिय, प्रेरणाहीन वाटतात. सुरुवातीला मला वाटलं की हे चुकीचं आहे. पण नंतर जाणवलं कदाचित त्यांना आधीच कळलं आहे ते जे आपण विसरतो. कदाचित त्यांच्याकडे खऱ्या आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे. आणि ती खूपच साधी आहे. खरा आनंद म्हणजे समाधान, एवढंच. विचार करा, समाधान ही वस्तू नसते, ती भावना असते, जी तुम्हाला तुमच्याकडील गोष्टींबद्दल वाटते. तुमच्याकडे नोकरी, गाडी, घर किंवा नातं असू शकतं. पण जर तुम्हाला त्यांच्याबद्दल समाधान नसेल तर ते तुम्हाला आनंद देऊ शकत नाहीत. म्हणूनच काही लोक चांगली कमाई असूनही आपल्या नोकरीचा तिरस्कार करतात, कारण त्यांना समाधानच मिळालेलं नसतं. साध्या राहणीमान असलेल्या देशांमध्ये लोकांना आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिकवलं जातं. अनेक दृष्टिकोनातून ही खूप चांगली विचारसरणी आहे. पण त्याचे काही तोटेही आहेत, जे आपण कधीतरी दुसऱ्या वेळी बोलू शकतो. तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये कळवा. आपण याच मानसिकतेबद्दल चर्चा करू, जी तुम्हाला आनंद देऊ शकते, पण कधी कधी तुमच्या प्रगतीलाही अडथळा ठरू शकते. आता, हे तुम्ही आधी कुठेतरी ऐकलं असेल, कदाचित तुमच्या आईकडून. आठवतंय का, जेव्हा तुम्ही लहान असताना घरच्या साध्या पण पौष्टिक जेवणाबद्दल तक्रार केली होती? आणि तुमच्या आईने रागाने सांगितलं होतं, जगात किती लोक उपाशी मरत आहेत, आणि तुला हेही खायचं नाही. ती होती आनंदाची सर्वात साधी शिकवण. पण मोठं होताना आपण तीच विसरलो. समाधान म्हणजे संघर्षातही सकारात्मकता शोधणं. तुमची गाडी बंद पडली, आनंदी राहा, कारण तुमच्याकडे गाडी आहे. अननस असलेला पिझ्झा मिळाला, निदान तुमच्याकडे पिझ्झा तरी आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला फसवलं, मला माहीत आहे, ते वेदनादायक आहे. पण हे तरी बघा, तुम्हाला आत्ताच कळलं, उशिरा नाही. आणि हो, जरी ते नातं टिकलं नसलं तरी किमान तुम्ही प्रेम अनुभवलं, हे नसे थोडके. पण चूक करू नका, मी फसवणुकीचं समर्थन करत नाही, किंवा वाईट गोष्टी मनापासून स्वीकारा, असंही म्हणत नाही. मी फक्त इतकंच सांगतोय की इतर लोक त्यांच्या इच्छेनुसार वागतात, कारण त्यांच्याकडे हात, पाय, मेंदू आणि हृदय आहे. पण तुम्ही तुमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असायला हवं. जर कोणीतरी तुमच्या आयुष्यात खूप खास असेल, तेवढं अपवाद असू शकतो. समाधान तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचं महत्त्व जाणवून देतं. त्यामुळे न मिळालेल्या गोष्टींच्या मागे धावण्याऐवजी आधीपासून तुमच्या आयुष्यात असलेल्या गोष्टींची जाणीव ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग, अशा लोकांचा विचार करा ज्यांना तुमच्यापेक्षा कितीतरी वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं. काही लोकांनी एकट्याने संघर्ष केला, एका अनास्थेच्या जगात नैराश्याचा सामना केला, आणि तरीही त्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंद शोधला. म्हणून आजपासून सुरुवात करा. एक क्षण काढा आणि विचार करा, तुमच्याकडे काय आहे, त्याबद्दल कृतज्ञ व्हा. आणि लक्षात ठेवा, आनंद ही तुमच्या भोवती असलेल्या गोष्टींवर नाही, तो तुमच्यात आहे. आजसाठी इतकंच. जर हे तुम्हाला भावलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी भेटूया.